नमस्कार. काही दिवसांपूर्वी एका आईला डिलिव्हरीसाठी धुळ्यावरून नाशिकला रेफर करण्यात आले होते. बाळाच्या फिटल इकोच्या तपासणीत म्हणजेच प्रेग्नन्सीतल्या हृदयाच्या तपासणीत हृदयरोगाचे आजाराचे निदर्शनास आले होते. बाळाच्या हृदयाला एक छिद्र होते. जन्माच्या वेळेस बाळाचे वजन होते फक्त 2 किलो आणि 2D इकोमध्ये हृदयातील छिद्रासोबतच शरीराची मुख्य रक्तवाहिनी जवळपास 80 ते 90% ब्लॉक असल्याचे निदान झाले. ब्लॉकेजमुळे बाळाला फीडिंग घेण्याचाही त्रास होत होता व श्वास घेण्याचाही त्रास होत होता. पुढील 48 तासात ब्लॉकेज वाढला आणि बाळाला अँजिओप्लास्टीच्या प्रोसिजरसाठी घेण्यात आले. त्यावेळेस बाळाचे वजन होते 1 किलो 900 ग्राम फक्त. अँजिओप्लास्टीची प्रोसिजर व्यवस्थित झाली आणि पुढील काही तासातच बाळाला फिडिंगही चालू करण्यात आली. आता बाळाचे ऑक्सिजन लेवल पूर्णपणे नॉर्मल असून आईचे फिडिंग चालू आहे आणि बाळाला डिस्चार्ज करण्यातही यश मिळाले. तात्पर्य, फिटल इकोमुळे म्हणजेच प्रेग्नन्सीतल्या हृदयाच्या सोनोग्राफीमुळे हृदयरोगाचे योग्य वेळी निदान करण्यात आले. आईवडिलांनाही त्याप्रमाणे मार्गदर्शन करण्यात आले. डिलिव्हरी योग्य ठिकाणी प्लॅन करता आली आणि अँजिओप्लास्टीची प्रोसिजर इमर्जन्सीमध्ये न करता प्लॅन करण्यात आली. धन्यवाद.